जय शिवराय. खरं तर काल जुन्नर तालुक्याच्या कोमशेनच्या ठाकरवाडीमध्ये एक अतिशय गंभीर बाब घडलेली आहे आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळेला मी कॅबिनेटच्या निमित्त मुंबईला असल्यामुळे काल तालुक्यामध्ये सायंकाळच्या वेळेला होतो, परंतु बातमी कळाल्यानंतर तातडीने रात्रोरात निघालो आणि पहाटे मुंबईवर इकडे आलो. पण काल त्या ठिकाणी घडलेल्या घटनेसाठी सन्माननीय माजी आमदार अतुलजी बेनके असतील, आशाताई बुचके असतील, सन्माननीय संतोष नाना खैरे असतील, आपले DFO सन्माननीय खाडेसाहेब असतील, आदरणीय तिथले RFO म्हणून ज्यांच्याकडं जबाबदारी आहे ते प्रदीपजी चव्हाण असतील आणि सगळीच मंडळी आपली गावचे सरपंच आणि सर्वांनीच तालुक्यातल्या सगळ्या लोकांना ह्या बातमीने अतिशय त्या ठिकाणी दुःख झालं आणि या दुःख प्रसंगी बराचसा आपला तालुक्यातला महत्त्वाचा सर्व जबाबदार घटक जो आहे, प्रशासकीय लॉबीशी जो अंतर्मनाने काम करतो त्या ठिकाणी पोहोचला आणि पोहोचल्यानंतर ही गंभीर बाब लक्षात घेऊन त्या कुटुंबाचं सांत्वन झालं, समाजाचं सांत्वन झालं. मी सुद्धा सकाळी त्या विधीसाठी त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध होतो. कुटुंबाची भावना जाणून घेतली, समाजाची भावना जाणून घेतली. काल माझ्या अगोदर येथे असा एक निर्णय झाला की आज सकाळी विधी झाल्यानंतर आपण सगळी मंडळी बसूया आणि अचानकपणे घडलेल्या घटनेचा आपण काहीतरी विचारमंथन केलं पाहिजे आणि त्या विचारमंथनातून आपली दिशा ठरली पाहिजे. म्हणून आता ही अति तातडीची बैठक सर्व तालुक्यातल्या प्रमुख मंडळींच्या मध्ये होते. पोलीस खात्याचे प्रमुख सन्माननीय पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. काल सुद्धा त्या प्रसंगात ते होते. माझं नम्र निवेदन असं आहे की मागच्या 1 वर्षामध्ये तसं आजूबाजूला घटना घडली, अक्कलसला घडली, संगमनेरला घडली, शिरूरमध्ये घडली, परंतु मागच्या 1 वर्षामध्ये तसं तालुक्यातलं वातावरण बिबट्याच्या हल्ल्याला पुढे मागं भीतीचं वातावरण आहेच आहे संवेदनशील असल्यामुळे, परंतु घटना ही गंभीर आता 1 वर्षामध्ये या मुलाची घडली. हे मूल आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये अभ्यास करत असताना अचानक लपून बसलेल्या बिबट्याने त्याला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. खरं तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि त्याची जबाबदारी म्हणून आम्ही सगळी मंडळी एकत्र बसून याची उपाययोजना ठरवण्यासाठी मी मगाशी सुद्धा जी बाईट दिली त्याच्यामध्ये बोललो की आता ठीक आहे की बिबटच्या पकडलेल्या बिबटसाठी सोडायचं नाही म्हणून आपण आता असलेल्या निवारा केंद्राला जागा शासनाकडून घेऊन जलसंपत्तीची जागा जी आम्ही 2018ला प्रस्ताव मागितला होता त्या प्रस्तावाला उत्तर शेवटी लेट का होईना मागलं, परंतु ठीक आहे आज त्याचं काम चालू झालंय. 110 पेक्षा जास्तीचे बिबट आता आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये ठेवू शकतो. मी मागच्या वेळी जे आंदोलन छेडलं होतं त्यावेळेला हा तालुका आपत म्हणून घोषित केला जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या रेकॉर्डवर आणि तो शासनाला पण कळवला. बिबट प्रवण क्षेत्र म्हणून महाराष्ट्रामधलं प्रमुख क्षेत्र म्हणून जुन्नरचं नाव त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलं आणि उपाययोजना म्हणून त्यावेळेला तातडीने आपल्याला त्यांनी 1.5 कोटी रुपये लगेच त्यांनी आपल्याला जमा केले आणि त्या पद्धतीने आपण मोठ्या उपाययोजना हातामध्ये घेतल्यात. मग त्याच्यामध्ये प्रिझनरची कामं असतील किंवा बॅटरी असेल, टॉर्च किंवा करंट इन्स्ट्रुमेंट असतील, हे सगळं त्याच्यामध्ये किंवा सायरन असेल किंवा कॅमेरे असतील, याच्या उपाययोजनामध्ये आता आपण अतिशय गतिमान पाऊल टाकलेलं आहे. पण हे होऊन काही बिबट आपल्याला त्याचे हल्ले कमी होतील अशातला काही भाग नाही. ह्या सगळ्या उपाययोजना आपण करतो. त्याच्या बाबतीमध्ये नसबंदीचा सुद्धा आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आपण पाठपुरावा चालू केला आहे. परंतु एक आता आशाताई आणि वातुलशेड आहेच आहेत, तर आपण सगळी प्रशासकीय बॉडी आहेच आहे नाना, तर मला आपण एक काम करूया. तर हा जो बिबट्याचा विषय आहे हा आता दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. आपण आपल्या पातळीवर एक करूया की फॉरेस्टला मी आता आदेश देतो, इथे खाडेसाहेब बसलेले, आपण मला 2 दिवसाच्या आतमध्ये त्या सेन्सिटिव्ह गावं जी आहेत म्हणजे बिबट प्रवण क्षेत्र जे तुम्ही आता संपूर्ण जो काय तुम्ही सर्वे केला आहे ते सगळी गावं आयडेंटिफाय करून ते रेकॉर्डवर आणा. आहे तुमच्याकडे पण पुन्हा एकदा नव्याने आणि त्या सगळ्या गावातले आपल्याला किमान 2-2 प्रतिनिधी असे पाहिजे. ते प्रतिनिधी म्हणजे त्यांची कामामध्ये स्वतः इच्छा पाहिजे काम करण्याची, नुसतं पदासाठी नाही.
आणि दर महिन्याची ही बैठकीमध्ये त्यांनी आमच्या इथे असं इथे साहेब लपन इथं अंधार आहे की म्हणून ह्या लपनमध्ये आम्हाला तिथे 2 वाघ दिसतात, तर तिथं ते वाजवा, त्याला काही ना काही वाद्य करून बाहेर काढा आणि त्याला तुम्ही अरेस्ट करा. असे तुम्ही प्रत्येक स्पॉटवर आपल्या स्थानिक लोकांनी, कारण स्थानिक लोकांना बिबट्या पहिल्यांदा दिसतो आणि तोच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो जागृत होऊन. तर आपल्याला अशी 2-2 माणसांनी महिन्याची एक मिटिंग आपल्याला कंपल्सरी. बाकी रस्ता पाणी ह्या गोष्टीचा नंतरचा विषय, पण पहिली आता आपल्याला सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय म्हणून बिबटकडे आपल्याला अतिशय धोरणात्मक पाहायला पाहिजे. म्हणून तालुक्याचा आमदार म्हणून अतिशय जबाबदारीने त्या मिटिंगला या तालुक्याच्या सर्व असलेल्या पक्षांचे आणि त्या त्या गावचे सर्व जबाबदारी पदाधिकारी त्या मिटिंगला आपल्याला सगळ्यांना बोलवायचे, तहसीलदारांना बोलवायचे, फॉरेस्टच्या मुख्य अधिकाऱ्यांनी येऊन सगळ्या आम्हाला त्यावेळेच्या सगळ्या आम्हाला रिपोर्ट सादर करायचे दर महिन्याच्या महिन्याला. वन समित्याच्या लोकांच्या बैठका तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये घ्यायला सांगा, कारण आपण त्या कागदावर घेतल्यात, त्यांच्या बैठका करायला सांगा, जागरूकता आणा. सायंकाळी अंधार पडल्याच्या पुढे कुणीही अंगणामध्ये बिलकुल स्वयंपाक आम्ही बाहेर सुरू करतो किंवा बाहेरच आम्ही जेवतो किंवा अंगणातच आम्ही झोपतो किंवा अंगणातच आम्ही अभ्यास करू, तर हा हट्ट आता या परिस्थितीतून सर्वांनी जरा सोडला पाहिजे. आपणच आपले संरक्षक व्हायला पाहिजे. जोपर्यंत ही 100% उपाययोजनामध्ये बरे काही आज केल्यानंतर लगेच बिबटचे हल्ले थांबतील अशाला भाग नाही. थोडा वेळ लागेल, थोडा काळ लागेल, पण त्याच्यासाठी आपल्याला जागरूकता म्हणजे आपल्या सर्वांना निर्णय करावे लागतात. त्यासाठी आपण ही सगळी बातमी आणि ज्यावेळेला आपण बसतो प्रत्येक गावाच्या मध्यभागी, चावडीवर, ग्रामपंचायतीमध्ये किंवा ग्रामसभेमध्ये, सेन्सिटिव्ह भागामध्ये त्या ग्रामसभेतला पहिला मुद्दा चर्चेचा दरवेळेचा हा बिबटचा असला पाहिजे. आणि लोकांना जागा केलं पाहिजे की तुम्ही असं करू नका, असं वागू नका, हलगर्जीपणा ठेवू नका. किमान सावध राहिले तरी आपले बरेचसे हल्ले थांबतील. ही पहिली उपाययोजना आपण केली पाहिजे. जिथं ही मिटिंग आम्ही लावू त्या दर महिन्याच्या मिटिंगचा सेंट्रलाइज मिटिंगला आम्ही सगळी प्रमुख मंडळ राहू, म्हणजे नंतर तर आम्ही जातोच त्यांच्या सुखदुःखामध्ये, पण ही दर महिन्याची एक बैठक आपल्या जुन्नर तालुक्याच्या लेवलला आपण घेऊ. त्याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी कमांडेड आहोत, आम्ही सगळी मंडळी तिथे जबाबदारीने काम करू आणि ज्या ज्या उपाययोजना तुम्ही सांगाल मग त्या किती खर्चिक आहे हा आमच्यासाठी मॅटर मोठा नाही. आम्हाला काय करता येईल या उपाययोजनेतून त्याच्यासाठी तुम्ही जे सांगाल, आपण ज्या उपाययोजना मागाल त्या उपाययोजना आम्ही शासनाकडे मांडून त्या आम्ही पूर्णत्वाला न्यायचा 100% प्रयत्न करू. बिबट निवारा केंद्र लवकरच मोठ्या पद्धतीने पूर्ण होत आहे. आता सोडायचा काही प्रश्न येत नाही. जर आपली संख्याच 110 झालेली आहे वर ठेवायची क्षमता, तर आता सोडायचं त्याची भीती होती की आता पकडतात, इकडे पकडतात, तिकडे नेऊन सोडतात. तो विषय आता संपलेला असेल पुढच्या कालखंडामध्ये. बिबट सफारीच्या बाबतीमध्ये तिथल्या सेंटरच्या खात्याने, फॉरेस्ट खात्याने आपल्याला एक सुप्रीम कोर्टामध्ये आता वकील दिलेला आहे आणि तो वकील आपल्याला ऑर्डर काढून देणार आहे. ती ऑर्डर झाली की आपण सगळी मंडळी बिबट सफारीचा प्रयोजन करू. पण बिबट सफारीमध्ये फार काही लोकांचा गैरसमज की बिबट सफारी झाले म्हणजे बिबट संपले, तर असं नाही. बिबट सफारी हा आपला सर्वांना तालुक्याला एक चेहरा पर्यटनाच्या निमित्ताने मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपला रोजगार वाढणार आहे आणि अट्रॅक्शन पॉईंट आहे. बिबट पाहायला येणं म्हणून जसं लोक ताडोबाला जातात तसं आपल्या आंबेगावला येतील. तर त्याचा आणि याचा दुरावळे काही संबंध नाही. तिथे काही तुरळक 15-20 बिबटच आपल्याला ठेवायची परवानगी आहे, कारण बिबटला ठेवायला मर्यादा आहेत. कारण ते हे जास्त काय पण राहत नाही, एकमेकांसोबत ते हल्ले करतात, मारामारी करतात एकमेकांबरोबर. त्यामुळे माझी विनंती आहे, माझ्या संपूर्ण ह्या बाबतीची खालच्या बाबतीतली गंभीर दखल आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि आम्ही लवकरच जी कमिटीची फॉर्म करतोय त्याच्यामध्ये आमच्यामध्ये आम्ही एक मतावर सगळे आहोत. आमच्यामध्ये कुठल्याही पक्ष किंवा कुठलं राजकारण बिलकुल नाही आहे. त्यामुळे तालुक्यातल्या सर्व जनतेला मी आश्वस्त करतो की आम्ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांबरोबर आहोत. झालेली घटना गंभीर आहे, त्या मुलाला भावपूर्ण आदरणीला आम्ही सर्वांनी व्यक्त केलीच आहे. आता हे फक्त फॉर्म करायचं आहे म्हणून आम्ही सगळी मंडळी काल शॉर्ट मिटिंग घेतली. याचा काय कोणाला कागदोपत्री काय निरोप नाही. त्यामुळे माऊली शेटला आणि सत्यशील दादाला पण आम्ही आमंत्रण दिलं होतं, पण ते अचानक घडल्यामुळे थोडंसं त्या मिटिंगला आज नाही. पण पुढच्या वेळेपासून आम्ही सगळीच मंडळी एकत्र बसू आणि दर महिन्याच्या मिटिंगचा आम्ही अजेंडा काढू लेखीपत्राचा आणि त्याच्या समितीची जी माणसं घेऊन आपण प्रत्येक ज्या सेन्सिटिव्ह गावची जी माणसं ती सुद्धा त्यांना सुद्धा अजेंडा काढूनच रितसर बैठक आपण इथे घेऊ किंवा आपल्या फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या इथं घेऊ आणि उपाययोजनेबद्दल खबरदारी घेऊ. तर ही सूचना मी माझा विनंती सर्वांना करतोय. बाकी काही समजा आजच्या मित्राला काही सुचवायचं असेल तर
सर्व अतुल शेठ असतील, आशाताई असतील, संतोष नाना यांनी यांची मतं मांडावी म्हणजे आपला निर्णय घेता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आता आपलं बोलणं बदललंय काय शरदजी. आपण पहिले जे बोलत होता गेल्या वर्षी तुमची जी भूमिका होती ती आता एकदम बदलून गेली. म्हणजे इतकी बदलली की आता मला स्वतःला शॉक बसलाय की तुम्ही जे आता समजूतदारपणाचे आम्हाला सांगताय की हे पाळलं पाहिजे, बाहेर आलं नाही पाहिजे, संध्याकाळी बाहेर पडलं नाही पाहिजे. आज ते लेकरू स्वतःच्या पडवीत होतो. इथे आता जे आपल्याकडे आदिवासी समाज आहे, जो ठाकर समाज आहे, जो राहुंशी समाज आहे, तो असाच राहतो. त्याला काय आपण घरं देऊ शकतो का बंद? घराच्या आतमध्ये राहूला सगळ्या फॅसिलिटी मिळतील. मुळात म्हणजे हा जो बिपट सफारीचा मुद्दा घेतला त्या मुद्द्यावर आपल्याला माहिती आहे की आपण एवढे बिबटे एका ठिकाणी ठेवू शकत नाही. आपण बघतोय की काल सकाळी 6 वाजता आमच्या शेजारी असणाऱ्या घराच्या गोठ्याच्या बाजूनी बिबट गेलेला पाहिल्यानंतर त्या घरातली ती आई उठलीच नाही. आज सकाळी घाबरून भेदळून गेली ती. म्हणजे 6 वाजता ती गोठ्यात जाते, जे जनावरांना खाऊ घालते, ती काय आज उठली नाही. म्हणजे घरात लेकाचं वर्षश्राद्ध असताना सुद्धा आई उठत नाही. म्हणजे ह्या वयात सुद्धा त्या माणसाला भीती वाटते, तर लेकरांना कुठून अडवणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळी ते बाळ रात्री नेलं त्यावेळी ते बाळ अभ्यास करत होतं, पण त्याच्या आजूबाजूला शेळ्या होत्या, बकऱ्या होत्या ना, पण त्याने त्या बकऱ्यांना हल्ला नाही केला. त्याने फक्त ते लेकरूच उचललं घेऊन गेलं आणि ते कळायला एवढा उशीर लागला. मग तुम्ही विचार करा, आज आम्ही आमच्या घरात सुरक्षित नाही. मी रेड्डीला हे सांगितलं होतं आणि खाडेजी तुम्हाला पण सांगितलं होतं की त्यांनी काय सांगितलं, आपण की इथे जात आहात वो हल्ला करता. आम्ही म्हणलं आम्ही नाही जायला मोकळी, आमची लेकरं नाही आम्ही सोडली रस्त्यावर, आमची लेकरं दारात आहे. गुन्हा आहे का? आम्ही आमच्या असं हे होणार नाही. तुम्ही प्रॉपर काय करणार ते सांगा आणि प्रॉपर होण्यासाठी ज्यादा बोलणं, ज्यादा वेळ घालवणं मला बिलकुल आवडणार नाही. कारण जी भूमिका त्यावेळेला होती तीच भूमिका आमची आजही आहे, उद्याही राहणार आहे. की ज्या पद्धतीने रात्री आक्रोश करत होता सरपंच, ज्या पद्धतीने आक्रोश करत होता महाराज, ज्या पद्धतीने सगळेजण आक्रोश करत होते, तो आक्रोश जर पाहिला तर चव्हाण काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? म्हणजे तुमच्या घरातलं लेकरू गेलं, मग त्याला उचलून नेलं, मग आज त्या भूमिकेवर आपण येऊया की आज आपण काय करणार, त्याच्यावर काय तुम्ही आम्हाला संरक्षण देणार आहे ते सांगा. संरक्षण म्हणजे काय नेमकं? कारण 50च्या वर तर आपण ठेवूच शकत नाही. आता त्याच्यात काय झाले, कालपर्यंत कसं शेतांमध्ये आपण म्हणत होतो, ते शेतांमध्ये आणले होतं, शेतावर गेली तर आता घरातच यायला लागले ना वाघ डायरेक्ट. पण म्हणजे वस्त्यांवर यायला लागले ना, शेताचं बाजून राहिली. रात्री मला मुलगी फोन करून होते घरून, आमच्या घरापुढंच वाघ होता, तुम्ही लवकर आपल्या घरापुढंच वाघ आलाय. म्हणजे आता प्रवीण क्षेत्र राहिलं तर तांतच झालं सगळं आहे. जे तू कोण म्हणतो बिबट्या दिसल्या, पण आता ऊसाचं क्षेत्र सोडून ते वस्त्यांवर यायला लागले. याचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे की वस्त्यांवर ते आले नाहीत पाहिजे. शेतांवर ठीक आहे, आता शेतांवर कालपर्यंत आपण ऊसांमध्ये शेतात काम करायला गेल्यावर याच्यावर हल्ला होत होता, पण तो आता जर घरांमध्ये वस्त्यांवरच यायला लागले तर हे मोठं अडचणीचं आहे. त्याच्यामुळं आपलं नुसतं आता आपण सगळे उपाययोजना जर आपल्या लक्षात काय आल्या, आम्ही तर त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि माझी भूमिका कधीच बदलणार नाही. मी कालही संवेदनशील होतो, आजही संवेदनशील आहे आणि किती सगळ्यांच्या 3 बैठक घेतल्या आल्यापासून. मी आता नवीन आल्यापासून विषय असा आहे की 1 वर्षानंतर आज झालेला हा बिबट्याचा हल्ला हा अतिशय संवेदनशीलच आपल्या सर्वांसाठी. भूमिका मांडा, आम्हाला मदत करू आपण सगळे. हा विषय आपल्या काय होतं का रात्री आम्ही पाहिलं, यांना मर्यादा पडतात, यांना जास्त निर्णय त्यावेळेस घेता येत नाही. काय आलं, मी त्यांना रात्री म्हणतो जसं उमरचा निर्णय घेतला होता तुम्ही, तर त्याला आम्ही पकडून तो बिबट्या मारू, यांनी पकडला, त्याला मारलं का तो दुसरीकडे नेऊन सोडला. म्हणजे जो नरभक्षक बिबट्याच आहे ते तरी कमीत कमी हे केले पाहिजे, सोडले जाणार नाही. तुम्हाला 100 गावांची यादी दिली ना, प्रत्येक गावात 2-3 बिबटे आहेत, आहे का नाही? म्हणजे तुमच्या रेकॉर्डनुसारच 300, आमचं मत जास्त आहे. आता आमदार साहेबांनी जे काही योजना सांगितल्या याची चर्चा आपण गेले 2-3 वर्षापासून करतो. म्हणजे मी आमदार असल्यापासून करतो. हॉटस्पॉट्स निवडा, तिकडे रॅपिड ऍक्शन फोर्स करा, लोकांचं काउन्सिलिंग करा. लोकांना माहित नाही का अंधार पडला बिबटे येतो, लोकांना माहिती ना.
पण तरी सुद्धा बिबट्या त्याचं नियम आम्हीच पाळायचे का? ते सर्व ब्रेक करून तो पोरांना नेतोय का नाही नेते? मग आधीपासून जेव्हा हे आमदार व्हायच्या आधीपासून जो काय तालुक्यातल्या लोकांनी यांनी नारा केला होता की तालुका बिबट मुक्त झाला पाहिजे, हे उपाययोजना झाल्या, उपाययोजना केल्या तर उद्या हल्ला होईल आता होणार का? तुम्ही गॅरंटी घेता का? नाही माझं म्हणणं बिबट मुक्त होण्यासाठी काय करायचं ह्याच्यावर तुम्ही चर्चा करा. हे असं करा तसं करा, फलाना करा, असं करू नका. तू सुधीर महाराज आंदोलन केलं, तुझ्या आंदोलनाची टिंगल केली का नाही केली? आपल्याला त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. नाही रात्री तो डॉक्टर केदारी बोलला ना तर काय चुकीचं नाही बोलला. आरोपी कोण सांगा? तुम्ही पालन करताय ना, तुम्ही वनरक्षक आहात ना, तुम्ही सांभाळणारे आहात ना, तुम्ही सर्व आहेत ना. खाडे सांगा बरं, मग आरोप तुमच्यावर नाही करायचा, दाखल तर कुणावर करायचा? डिपार्टमेंटला तर तेच सांगत होते रात्री की त्यांच्यावर आरोप दाखल करा, कारण मग तुम्ही त्यांचं संरक्षण करणार. आरोप दाखल करा, आमदारावर गुन्हा दाखल करा, समजा खाड्यावर गुन्हा दाखल करा, आपण सगळे अभ्यासू मंडळी मान्य करा, पण उपाययोजना सांगत नाही. बिबट आपण मुक्त करण्यासाठी कोण म्हणते बिबट मुक्त नाही करायचं? असं आहे बघा, बिबट मुक्त करण्यासाठी आपल्याला ऍक्शन फोर्स उभारली पाहिजे. जिथे भेटेल तिथे आपण सापडा लावून आता पकडायचा आत टाकायचा विषय काय येतो. पण ठीक आहे, आजपासून सगळे बिबटे पकडायला सुरुवात करू. करणार आहे का? हो करू ना आपण, जेवढं आपल्याला शक्य होईल त्यांना सांगू दे ना. त्यांना मी तुम्ही तर आमचेच आहेत ना, त्यांना बोलू दे ना. तेही आपलेच आहेत, आपण डिपार्टमेंट चालवतो सगळे, डिपार्टमेंट आपण प्रमुख म्हणून चालवतो सगळे. मग आपण त्याला सूचना दिली ना आता तुमची आमदार साहेबांनी सांगितले उद्यापासून प्रत्येक बिबट्या पकडायला सुरुवात करायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला नसेल मग तुझं सांगा की आम्हाला नाही शक्य. आपण आपला निर्णय करू. ऐका माझं बोलणं उद्या पूर्ण खाड्यांना बोलायला आणि अधिकार करायला आपण आम्हाला बजावणी करायला लावूच. पण मी असं सांगतोय आपल्याला, आपण कुठे ना कुठे सुरुवात केली पाहिजे. जिथं संच मोठा आहे बघा, काय काय लोक साहेब हे 4 जण इथे फिरतील एकत्र, 4 म्हणजे कळप उचलायला पाहिजे ना आपण. कळप म्हणजे उद्याचा धोका आहे. समजा एखादा वावरतोय दिसतोय तर सगळं ठीक आहे, त्याच्यासाठी आपण सेकंड ट्रॅक वापरू. पण जिथं कळपच आहे 4चा, तो आज ना उद्या घरापर्यंत येऊन हल्ला करणार हे आपल्याला माहित आहे. तर यासाठी आम्ही तुम्हाला राईट डाऊन करून आज पत्र देऊ आणि फॉरेस्टच्या वनमंत्र्याला सोड सांगून तुमची आता 2-3 तुमचा सीसीबी त्यांच्याशी बोलवा. जिल्हाधिकाऱ्यांनी तर आपल्याला आपण घोषित केलेलं. आता आम्ही दम काढणार नाही. आम्हाला जिथे बिबट मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने सापडेल, संख्येने म्हणजे कळपाने, तिथे आम्ही उचलू. हा निर्णय आज करून टाकू ना आपण, विषय संपून जातो. आम्हाला हे मान्य नाही. खाडे साहेब तुम्ही सांगा का 15 दिवसापूर्वी तुम्हाला सरपंचाने फोन करून सांगितलं होतं? जर तुम्ही त्या दिवशी ऐकता तर काल ती मुलगा तो जातच नाही. या स्पॉटवर सांगितलं होतं. हो नाही, या स्पॉटवर सांगितलं होतं का? नाही साहेब, आवश्यकता नाही. ज्यावेळेस अशोक दुधवडे म्हणून व्यक्ती तिथला चुकून राहिलं आता मान्य करा ना, कशाला कॉल केला मला आणि यांना कॉन्फरन्स घेतलं त्यांच्या. मी वैयक्तिक कॉल केला असता त्यांना, ठीक आहे, त्यांना कॉन्फरन्स घेऊन त्यांनी पण ऐकलं का अधिकारी पाठवले. आणि एक काम करा आता आपण आपण अजून एक करा सरपंच. आता आपण एक अशी तुम्हाला सांगतो बाबा, आता जो तो व्यस्त असतो, कधी समजा मी मीटिंग मध्ये फोन नाही उचलला, हे मीटिंग मध्ये त्या कुठं मीटिंग मध्ये नाना कुठं कारखान्यावर आहे. परंतु एक आपल्याला अशी काय म्हणतात त्याला फ्री कॉल असा करा आपण तयार की कॉल एक सिंगल त्यांनी अटेंड करायचाच आणि त्यांनी कारण नाही सांगायचं का नाही मग आमचा अधिकारी नाही तो फोन नाही उचलला गेला. आजपासून तुम्ही आम्हाला जो फ्री कॉल आम्हाला द्यायचा सगळ्यांना, तो एका नंबरवर कोणी साध्या माणसाने फोन केला ना घाबरून की मला इथं बिबट दिसतोय आणि मला भीती वाटते, आमच्या अंगणामध्ये येऊन गेल्या 2दा, तुमची लगेच तिथं गाडी आणि तिथे तातडीने पेट्रोलिंग व्हायला पाहिजे म्हणजे त्यांना लगेच कळेल की बाबा आपण फ्री कॉलवर नंबर केल्यानंतर जसं 100 नंबरला फोन केल्यानंतर पोलिसांची इमिजिएट लगेच तर ही हेल्पलाईन नंबर आपली आजपासून चालू करा तातडीने. याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. या तक्रारी बंद करा आता. हे आम्ही फोन केला अधिकारी विचारलं नाही. हे आता आपल्याला असं करता येणार नाही. इथे बसून आपल्याला आंदोलन करावं लागेल तालुका लेवलवर सगळ्यांनी मिळून सर्व पक्षीय, आणि त्या आंदोलनामध्ये राज्याचा मंत्री आला पाहिजे. सरकार जरी आमचं असं तरी आम्ही सांगतोय की राज्याच्या मंत्र्यांनी केंद्राच्या मंत्र्याला सांगितलं पाहिजे. कोण मंत्र्याला पर्याय नाही. ताईंना जबाबदारी देऊ आपण. नक्की माझी तयारी आहे. माझं म्हणणं ऐका असं आहे की घटना घडल्यानंतर
मी उपाययोजनेवर फार प्रचंड आणि मी कामावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला एकच कळतं की हे काय वरून खाली येऊन कोणी करणार नाही, हे आपल्यालाच करावं लागणार आहे. नाही, नाही, असं नाही. आता मंत्री महोदयांच्या समोर एक बैठक पहिलीच झाली, हो. ज्यावेळेला ते झाली त्यावेळेला परत एक घ्या. तुम्हाला सांगतो मी. आणि त्यांना खाली आणण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मी तर माझं पत्र देतोच, पण माझं असं म्हणणं की मागे बोललो त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालून उपाययोजनेमध्ये जर फरक नाही पडला तर मी मागाशीच बोललोय की 1 दिवसाचं आंदोलन काय आपण तालुक्यात बंद करून टाकून 1 दिवसाचं म्हणजे राज्याचं लक्ष नाही. करायचंच आहे. ठरलंच होतं. साहेब, तुम्ही पिंपरी योग्यच ना, राज्याचे मुख्यमंत्री योग्य. उपोषणाला बसले ना, त्यावेळेस आम्ही मागणी काय केली. आहे? तालुक्याला आमच्या ताब्यात द्या. जेव्हा आपल्या पोटचं लेकरू जातं ना तेव्हा कळतं कळ कुठे लागते. आपण 100% या बाबतीमध्ये कुठलीही सूट देत नाही. आपण त्यासाठी सेन्सिटिव्ह आहे सगळे म्हणून. काय झालं, तुम्ही जरा विधानसभेत ऐका. प्रश्न मांडला. दोनशे ऐक- तिथंच वाद घालता. दोनशे ते एक- उपयोगी तसेच राहतात. अहो ऐका ना, आता मला तुम्ही म्हणजे म्हटले वाद पकडून मी यांना रात्री सांगितलं तो नरभक्षक वाद नाही त्याला सांगितलं मी 12 ऑर्डर तासाच्या आत तो सापडला पाहिजे, त्याला खलास करायची परमिशन घ्या. काय करणार त्याचं तुम्ही आता? नाही त्याला गजाड त्याला मारायची तर परवानगी कुणालाच नाहीये. राष्ट्रपती मारू शकत नाही आपल्या भारताचे. आपलं म्हणणं आहे, त्याला पकडा पहिला 8 टाका. परत मला फॉरेस्ट एवढा अनुभव आहे ना, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही पकडू शकता. पकडायचं आता त्याला. आमदार साहेबांनी जसं सांगितलंय तसं तालुक्यातले हे 100 गाव आहे, प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 बिबटे आहेत. तुम्ही आजपासून पकडायला सुरुवात करणार आहे की नाही एवढं सांगा मला. आणि तुम्हाला नसेल शक्य तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही काय आमचे दुश्मन नाही. आणि आमचा पेशंट नाही तुम्हाला हा, कारण नाही, नाही, आमची पकडायला सुरुवात करणार का? आमचा आग्रह आहे की जिथं कळपाचे तुम्हाला बिबटे दिसते आणि तुम्हाला सांगितलं जायला आपलं पेट्रोलिंग करून त्याच्या मागच आंदोलन लावून त्याला पकडायचं. त्याचं परमिशन लागेल का तुम्हाला? मी सांगेन 2 मिनिट. परमिशन लागेल ना. त्याची परमिशन आपल्याला प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांची लागते. तर त्याच्यामध्ये आपण ट्रान्सलोकेशनचा एक प्रस्ताव 75 बिबट्यांचा ट्रान्सलोकेशनचा प्रस्ताव ऑलरेडी आपण पाठवलेला आहे. कधी पाठवला? तो मागच्या वर्षी पाठवलेला आहे. तर मी आल्यापासून आता हो, त्याला वर्ष झाले. आता नाही, तेव्हा तर मला हा माहिती आहे सगळ्या गोष्टी, ते होत नाही ते. याचा आता बिबट्या पकडणं पाहिजे. तुम्हाला नसेल जमत तर सांगा नाही, ना. नाही, याची आमदार permission- साहेब आहेत, ताई आहेत, आम्ही अहो, पण मी काय म्हणतो, वातावरण तर सेन्सिटिव्ह आहे की नाही, माणूस तर गेला की नाही आपला. मग तुम्हाला माणूस गेला हे कारण सांगून तुम्हाला पकडायला काय हरकत आहे? त्याच्या नावाखाली तुम्ही जेवढे कळप असतील ते आयडेंटिफाय करा आणि पहिल्यांदा उचला. तुम्हाला गोळी करायला मारायला सांगितले आम्ही, उचला ना. माणसाच्या मनामध्ये भीती जर निर्माण होत असेल तर आपल्याला ऍक्शन फोर्स आणि आपली जी काही ताकद आहे ती लावली पाहिजे ना. बरं काय उत्तर द्यायचं त्यासाठी तर मी जबाबदार आहे ना स्वतः. परंतु तुम्हाला बिबट हे उत्सव लागतील ज्या ठिकाणी जास्त कळप आहेत. आता बघा त्याविषयी मला उच्च कडे फोन आले, मी तुम्हाला लगेच फोन केले 2दा, तुम्हाला 2दा बोलले, तुम्हाला 2दा बोललो. नाही गेलं म्हणजे मेहरबानी नाही. आपल्याला पेट्रोलिंग करून त्यांना उचलून आतमध्ये टाकणंच टाकणं आहे. 4-4 लोक जेव्हा एकत्र असतात त्यावेळेस त्यातला एक तरी येतो बाहेर आणि आपल्याला घेऊन जातो. त्यामुळे तुम्ही ते करा. आणि मी त्या बाबतीमध्ये पत्र व्यवहार करतो आजच. आणि मी सांगतो की आणि कलेक्टरशी पण बोलतो, पण कलेक्टर या आपत्कालीन जे मुख्य आहे आपत्कालीन बरोबर मी त्यांच्या ज्या गोष्टी बोलतो की सर आम्हाला हे वस्तू आतमध्ये टाकवलं ते आम्हाला काय पर्याय नाही. ते पत्र त्यांच्यावर लगेच तातडीने आजच्या रिसिव्ह करून घ्या आणि मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही कामाला लागा. आमदार साहेब, अंत्यविधीला वातावरण खरंच गंभीर होतं. ऐक ना, आता कोणी आमदार आले त्याचं वातावरण अरे. शांत झालेलं आहे. वातावरण अक्षरशः चिघळलेलं ऐका ना, आता तो वातावरण. विषय आता आपण पुढचा विषय उपाय पुढं करा. ऐका ना, ऐक ना, मी सांगतो, ऐक ना. आमदार साहेब त्यावेळेस म्हणाले ना, तालुका बंद करायचा त्यावेळेस लोकांना अहो आता त्याच विषयावर आता बोलायचं, तालुका बंद- त्याच विषयावर बोलायचं मला. ऐक ना जरा, तू रात्री तिथं नव्हता, आम्ही होतो रात्री. अहो, होतो नव्हतं. हा. आता आपल्याला तुम्ही जे म्हटले 100% हे प्रोसेस चालू राहू द्या, पण आपल्याला तालुका बंद करून वरच्या अधिकाऱ्यांना जे काही आहे अधिकारी त्यांना ते आता पदाधिकारी आपल्याला पण. आणावं लागेल. याची उपाययोजना आज आपल्याला तशी होणार नाही. आपण हे फक्त यांचं काम करत राहणार. आपण सर्वांनी मिळून ठरवा आणि तालुका वरचा कोणीतरी मंत्र्यांना येऊ द्या, त्यांना सांगतो की सेन्सिटिव्ह आहे, आज घटना घडली, आम्ही कोर तोंड देत राहणार त्यांना. त्या लोकांना दादा, आम्ही एक करू. मिनिट. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आसाममध्ये असणाऱ्या एका गावामध्ये सतत हल्ले व्हायचे हत्तींचे. हत्ती यायचे, सगळे नासधूस करायचे, जमीनदोस्त करायचे, अन्न वायाला घालवायचे, म्हणजे जे पिकवलेलं असेल ते. असं करता करता लोकांना कळेना का काय करायचं. शेवटी त्यांनी एक जागा त्या ठिकाणी घेतली सगळ्या गावांनी मिळून आणि त्या ठिकाणी जो घास त्यांना लागतो म्हणजे ते त्यांना आवडतो तो घास तिथे निर्माण केला. त्या ठिकाणी त्या जनावरांची पोट भरायची व्यवस्था आणि कंपाऊंड मारलं. त्याच्यानंतर तिथे हत्तींचा जो माज मस्ती होती ती बंद झाली. म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही, जगात असा प्रश्नच नाही. आणि याचं सुद्धा उत्तर कोणाकडे नसेल तर माझ्याकडे आहे.
पण ते योग्य वेळी ज्या वेळेला तालुका बंद करतील ना त्यावेळी त्यांच्या पुढे सगळ्या पुराव्यानिशी मांडू. मी एक बोलतो, मगाशीच आमची चर्चा झाली साहेबांबरोबर का बिबटे जे आदिवासी आहे त्यांचा जंगलामध्ये त्यांचा आदिवास संपलाय, त्यांना खाद्य नसल्यामुळे ते मानवी वस्तू घ्यायला लागले. म्हणून मी साहेबांशी आता पण याच्याशी बोललो का आपल्याकडे सस्याचं उत्पादन वाढवा आणि त्यासाठी विशेष निधी मागवा. त्यांना जगवण्यापेक्षा आपली कशी जगतील ते बघा पाहिजे. म्हणून तर ते ससे आहे ना जंगलात सोडा म्हणजे मानवी वस्तू बिबटे येणार नाही. पत्रकार सांगायचा हे जंगलात नाही जन्माला येत. आता तो विषय सविस्तर भूतकाळ जाणार नाही ते शुगर कॅन लेफर्ड हे इथं जन्मतात, हे आपल्यामध्ये जंगलात नाहीच ते कधी. आणि ऐका, तुमच्या भावनेचा आम्ही आदर करतो, पण एक तुम्हाला मी सांगतो, आपण सगळे गंभीर आहोत. बघा, माझं एक म्हणणं आहे, ही जी खुर्ची आहे जनतेचीच खुर्ची आहे आणि जनतेसाठी काम करण्यासाठी आपण सगळे मंडळी कटिबद्ध आहोत. सरकारमध्ये आम्ही तिन्ही माणसं प्रमुख जे आहोत ना, आमचीच माणसं वरती बसलेली आहेत, त्यांना निवडून दिले सरकारमधून, त्याच्याशी आम्ही टाळू फोडणार आहोतच. गंभीरच बाब आहे ना, त्याच्यामध्ये काही विषय ठेवत नाही. आपला तालुका बंद करायचा आहे, त्याच्या आधी एक उपाययोजना आणि आपले पत्रव्यवहार पूर्ण करू आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण 100% एक दिवस मात्र तालुका आपल्या बंद करावा लागेल. मीटिंग करून त्याच्यावर त्यांना ते म्हणजे तुम्ही आम्हाला कळवलं नाही, पत्रव्यवहार केलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, तुम्ही लगेच तालुका बंद करायचा निर्णय केला. आपण सगळ्यांना म्हणजे आपलं ठरलं ना. सगळ्या पक्षाचे आरके पासून मनसेपासून कोणी ठेवू नका. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला विश्वासात घेतलंय. आणि हे जे काढताना खाडे ही मीटिंग जी तुम्ही मला वाटतं पहिली मीटिंग करत असाल तुमच्या सर्व्हिस लाईफ मध्ये, हे पत्र प्रत्येकाच्या समोर पाहिजे. आम्ही तुम्हाला काय कोण आंडो पांडू वाटलं काय? हा आले पत्र तुम्ही त्यांच्याकडे देतात. आजची मीटिंग ही तातडीची बैठक असू द्या, तातडीची आम्ही पण करतो. माझं असं म्हणणं आहे का जरा, मी 35 वर्ष काम करते. पुढच्या वेळेला प्रास्ताविक व्यवस्थेमध्ये सगळ्यांच्या पुढे कॅटलॉग राहील, फाईल राहील आणि हे जे आहे ना, ही यांनी काढलेली आधीची यादी, त्यांना आपण सांगितलं की 2 दिवसामध्ये हे रेक्टिफाय करा, सगळ्यांच्या समोर ठेवा आणि यातली ऑलरेडी आता सगळ्यांना पत्रव्यवहार करायला 2 नावे येऊ द्या. याचं म्हणतात ते सगळ्यांच्या पत्र गेलं पाहिजे. आणि हे पत्र जुनच आहे ना, आणि आता मीटिंग आम्ही तातडीने बोललो. यांनी 10 प्रिंट काढायला किती मिनिटं लागतात? एका मिनिटात माणूस बोलवतो. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष देत आहोत, आम्हाला माहिती आहे कसं काम केलं जातं. सगळ्यांना प्रमुख व्यक्तीला देऊन टाकायचे. आता पत्रकारांना एक पत्र द्यायला पाहिजे, सगळ्यांच्या हातात एक तुम्ही आता एक काम करा, याचे काढून पडायचं तुम्ही गावकऱ्यांना, हे जे लोक आहेत का यांना तर द्या, पण तुम्ही कागदावर रेकॉर्डवर तुम्ही त्यांच्या ग्राम कसं होतं ते काय देऊन टाकायला. आम्ही कळवू नाही तर कळू, आमचा रोल वाचण्यापुरताच आहे आता. पण या सगळ्यांना तुम्हाला कागदावर घ्यावं लागेल, त्यांना पत्रव्यवहार करा आणि त्यांना सांगा तुमची 2 नावं आम्हाला मागच लागायचं, त्यांची 2 नावं घ्यायला. नंतर मग तेच माणसं मग आले तर ते म्हणतात की साहेब तुम्ही आम्हाला नाही कळवलं, पण तुम्हाला ते जबाबदार टाकतात. बिलकुल आता याच्यावर माणसं बसवा तुम्ही तातडीने आणि या सगळ्या गावच्या सरपंचांशी कॉन्टॅक्ट करून 2 माणसं अधिकृत जे काम करतात आणि ती बैठक आपण तातडीने लगेच जाऊते पुढच्या 4 दिवसाच्या आतमध्ये. आमदार साहेबांनी सांगितलंय आजपासून जिथे जिथे कडक बिबट्याचा तो पकडायला सुरुवात करायचा आणि पुढच्या मीटिंग मध्ये आम्हाला रिझल्ट दिसला पकडलं तुम्हाला सुरुवात करणार हा का नाही सांगा तेवढं. आमदार साहेब विषय असा आहे का आता तुम्ही सांगितलं सर्वांनी का बिबट पकडायची, पण आपली कॅपॅसिटी माणिकडोची 100 बिबट्यांची. ते काय करतात, तिकडून पकडतात तिकडे सोडतात. लोक साहेब माझ्या माहितीवर ती परिस्थिती आता नाही, तुम्ही चिंता करू नका. पकडल्यानंतर त्याला ठेवायचे, तुम्हाला दाखवायची जबाबदारी माझी राहील वैयक्तिक, सोडणार नाही. अरे मी जबाबदारी घेतलेला लागला, सोडणार नाही, एकालाही सोडणार नाही. काय सांगायचं बोला पटकन. तुम्ही मांडलं काळपामधून जे काळपात बिबटे फिरतात ते पकडले पाहिजे, 100% बरोबर आहे. काळपात म्हणजे एखादा बरोबर 100% बरोबर. बल्लारवाडीमध्ये 1 टाइम 4 बिबटे फिरत होते. तर आता बिबट्या काळपात कधी येतो? मीटिंग पिरियडच्या काळामध्ये काळपात येतो. ताई बरोबर आहे, सर बरोबर आहे. त्यावेळेस हे म्हणतात त्यांना मीटिंग करू द्या, गावकऱ्यांनी तुम्ही बाजूला जा. अशी परिस्थिती बल्लारवाडीमध्ये उपस्थित झाली. त्यांना विचार करायला खोटे. आता उद्या तुम्हाला उत्तर काय देणार साहेब? लाईन चेंज झालेली आजपासून मी गंभीर झालेलो आहे आणि गंभीर झाल्यानंतर निर्णय करणार म्हणजे करणार हा माझा शब्द आपल्या सर्वांना. मी बोलल्यानंतर माझं हटतच नाही ना कधी. तुम्ही चिंता कशा करता? आणि तुम्ही फ्री लाईन आपला कॉल गेला पाहिजे. जो फोन करेल त्या प्रत्येक असलेल्या गरजवंत माणसाला तुमचं उत्तर आणि लगेच पेट्रोलिंग व्हायला पाहिजे. कळप दिसला का उचलायचा म्हणजे उचलायचा, मागा पुढे बघायचं नाही. मग त्याची मिटिंग असू द्या नाही तर त्यांचा कुठल्या प्रेड असू, तुम्ही त्याची काळजी करू नका. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न उद्भवलेला आहे, बाकीचा विषय राहिला कुठे.
नाही उचलणार आहे की नाही सांगा तुम्ही. तुम्ही साहेब सांगतो तुम्ही बोलतच नाही काही. खाडे साहेबांना सांगू द्या, आम्ही पकडतो किंवा आम्हाला पकडणं शक्य नाही असं काहीतरी सांगा. अरे बाबा सेन्सिटिव्ह असं पकडणं असं बोलणं अधिकारी एवढा वेळ सांगितलेलं फुकट गेलं का? मुलगा नको आलं मला आवडत नाही असे अधिकारी नाही तर तुम्हाला कामावून कमी करून टाका मी एमजे आता त्यांनी काय झालं जबाबदारी घेतली तुम्ही पकडा तुम्ही आता आपली कॅपॅसिटी एवढी आणि हे बाबा आमदार बदलला आता मी खंबीर आहे तुमच्या बरोबर हा माझ्या बरोबर माणूस आहे त्या काही माझ्या बरोबर आपण सगळे एकत्र आहोत मी आता करून त्यामुळे चिंता करू नका झालेले वर्षामध्ये बदलली असं मला वाटतंय. तर मला असं म्हणायचंय की यांचा जो स्टँड होता तो बिबट मुक्त केला पाहिजे. त्या स्टँडवर काय आहे आपण बिबट्या नाही, आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहे. आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहे. उद्या काही हो आम्हाला जनतेची पडलेली आहे. कुंभोळीचा लेखून घालवायला मोकळं नाही. मध्ये वातावरण बिघडलेलं आहे बरं का? बिबट्याच्या संदर्भात मगाशी अरे तालुक्यात बिघडलं आम्हाला माहिती आहे रात्री. तालुक्यामध्ये साहेब माणूस ऐका ना आता बस. अहो असं आहे बघा मी आता कमी बघा पुढची तारीख हो पुढची तारीख ठरवा आता आज काय तारीख आहे पुढच्या समजा? मीटिंगची तारीख समोर ठेवा. आज 25 आहे ना? होऊ द्या. थांबा मीटिंगची तारीख सोमवारी ठरवा आणि आंदोलनाची तारीख दसऱ्यानंतर ठरवा. हो दसऱ्यानंतर असं नाही पुढच्या बैठकीमध्ये आपल्या आंदोलनाची तारीख ठरेल. पुढची बैठक आणि सोमवारी आंदोलन ठरवा. कसं आंदोलन असं करू आपण त्या बैठकीत ठरवू आपण 100% तालुका एक दिवस बंद करू शासनाला सांगू सगळ्यांना विश्वासात घेऊ. तुमची जी पहिली भूमिका होती ना बिबट मुक्त तालुका करण्याची त्याच्यावर कायम आहे कायम आपण. राहते. तशीच आहे ते कायमच असतं ते. त्याच्यावर मी कायमच मी कधी बोलतो की मुक्त करू नका आम्ही मांडतच नाहीये. मीटिंगला बरोबर आहे. वर्ष झाले साहेब का आमच्या मामाच्या बिबटे ऐक ना आता राजू. आम्ही वैतवले अक्षरशः. मी सकाळी जर आंदोलन करत होतो साहेबांना भेटलो तर त्यांच्या ऑफिस समोर बसलो होतो. अरे बाबा नेहमी काही एखादा माणूस गेला का मीटिंग लावतात. मी तशी नाही meeting लावत. मागच्यापासून मग वनमंत्री आणि बघतो त्याच्याकडे. मागच्या साईडला होतं का मग तुम्ही उपस्थित पिंपरीला बसले तेव्हा तुम्हाला विनंती केली. नाही, मी- आता वनमंत्री मी बघतो अहो त्याच्याकडे. मी पालकमंत्र्यांना भेटलो साहेब अहो काय तुम्हाला तुम्ही म्हटले पालकमंत्र्यांशी कोण बसलं होतं माणसं गेलो तुम्ही मग मीटिंग सगळे अधिकारी एकत्र येतात तर मग आपलं अहो, राजा भाऊ. ऐका. ए, राजा भाऊ आवडू. माझं असं म्हणणं आहे आम्ही उपाययोजना करण्यासाठी जबाबदारी पण घेतोय म्हटल्यानंतर बाकी हे उष्ण हे बोलणं काय लवकर नाही. घ्या आमचं तुम्हाला तेच म्हणणं आता आहे. ते ठरवलं. आता तेच करतो ना. साहेब वातावरण बिघडले तालुक्यामध्ये. अरे बाबा आली बाई, आली बाई. काम करू दे बाबा आम्हाला आता काम meetingचं करायचं ठरलं ना ऐका ना आता आपण नाही ठरवलं. झालं तर मग उतरू ना. मग किती तुमच्या आता त्याच्यासाठीच चाललंय ना आता तेच करण्यासाठी बसलोय ना आपण. बरं बाबा तू बसतो तर एकटाच माणूस बसतो मी बसतो तर 10,000 माणसं जर पाहिजे तर तुम्ही आलेले आता त्यामुळे आंदोलन मलाही कळतं ना का नाही कळत आपल्याला पुन्हा जेव्हा आंदोलन करतो तालुका आपण. म्हणून आपल्याला प्रश्न जरा ही सगळी 30 प्रमुख माणसं का आंदोलन करणारी जरा शांतता जरा तालुका मिळून आपल्याला सगळं करायचं आणि मार्गदर्शन व्हायचंय. आता मर्यादित कुमशेचा प्रश्न राहिलाय का? आमच्या तालुक्याचा प्रश्न तालुक्याचा आहे. प्रश्न झालाय ना सगळं सेन्सिटिव्ह आता. अहो सकाळी जगात झाली असं म्हणून कुणी काय करू झालं. नका. आलं परत किती. आता काय आहे? म्हणून तुम्ही आमदार जबाबदारी आपल्या तालुक्याची. रात्री कुठे गेलो रे? रात्री कुठे गेलो होता? कोण रात्री नव्हतो मी. पण सकाळी वातावरण अहो, सगळ्यांना आम्ही 1.5-2 वाजेपर्यंत होतो. रात्रीच्या होते सगळ्यांना मी शांती करा म्हणलं कोणी काय करू नका शिवभूमीला. अरे म्हणून तर तातडीने सगळे मिटिंगला आले. अरे हो. पकडायला सुरुवात आजपासून करायची करायची साहेबांनी. करणार आहे का? मी सांगणार आहे तुम्हाला आदेश मला फक्त तुम्ही कळत दाखवा सांगा मी ऍक्शन करायला होतो संपला विषय. हे तर बुचकेवाडीमध्ये काल चॅलेंज स्वीकारलेलं आहे चॅलेंज स्वीकारलेलं आहे कळप सांगितल्यानंतर कळपावर लगेच ऍक्शन करणार एकापेक्षा बिबट्या अधिक. आधी म्हणजे 3 बिबटे 4 काय होतं माहिती का ते शेवटी एकत्र येतात ना याचा अर्थ त्याचा कॅम्प मोठा आहे तिथं त्याचं स्थळ उद्ध्वस्त केले पाहिजे ना आपल्याला कालचा पकडायला सांगा पाहिजे. आज तिथं सांगितलेलंच आहे बरं का तो 24 तास 28 तास 2 दिवसामध्ये तलाव तेरबंद करा तातडीने आणि त्याचं बरं का त्याचे लॅबोरेटरीमध्ये त्याच्या नखात रक्त काढून ते चेक करून आम्हाला सांगा की हाय उगाच पकडायचा एक म्हणजे चोर सोडून संन्याशाला फासे नको. नाही संन्याशी कसले हे सगळे खाणारेच आहेत. याला बकऱ्या दिसत होत्या शेजारी तरी त्या लेकराला उचलून नेलं. आमदार साहेब ते म्हणतात स्टाफ पण कमी आहे आमच्याकडे. हा ते सांगा ना सांगा. साहेबांना सांगा ना. आता ह्या बैठकीमध्ये उद्याच्या सगळं आयडेंटिफाय होईल ना आपल्या सगळ्या सुरात बैठकीला सगळे लोक येणारच आहे. आपली तारीख ठरवा पाहिजे. आणि एक काम कधी करा तारीख आहे? साहेब तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर मी पाहिजे तर सेक्रेटरीशी बोलते आणि पुण्यातल्या तुमच्या त्या पद्धतीला इकडे बोलून घ्या मीटिंगला. मीटिंगला बोलू.
कारण निर्णय क्षमता असली पाहिजे हो. नुसतं आम्ही खेळायला येऊन बसायचं घालवायचे काही उपयोगाचं नाही. सीसीएम बोलू ना आपण सीसीएम तसे मागच्या 2 महिने आले आपण बोललो होतो. वनमंत्री आले नाही. अरे बाबा सीसीएफ कोण आहे सीसीएफ? अरे असं चालू आपल्याला पाहिजे बरं चला आता पुढची मीटिंग जी आहे तारीख सांगा. ती आपण सोमवारी काय तारीख आहे? हा 29 ठेवू ना, काय हरकत नाही. सगळ्या पक्षाच्या आणि असू द्या वाढदिवस जनतेत करू आपण, प्रशासकीय लेवलला करू वाढदिवस. वाढदिवसाची शिवणूक त्याच्यानंतर ठेवू. त्यांचं जाऊन त्याचं दादांचा वाढदिवस. अरे माझा वाढदिवस याला तेल लावत तुम्ही म्हटलं तर 29ला मीटिंग ठेवा, 29ला प्रशासकीय बसू आपण सगळेजण सोमवारी. त्याच्यामध्ये ते वाढदिवस म्हणजे फार मोठा इश्यू आहे. 30ला घ्या 30ला घ्या मंगळवारी घ्या. 30ला मीटिंग सगळे बोलवतो, सगळे बोलवले जातील. ऐका आणि मुद्द्यावर तुम्हाला ही बैठक मध्ये आम्हाला दिशा देण्यासाठी तुम्ही आमचे मुद्दे आणा. भावना तर सगळ्यांच्या अख्ख्या जगातल्या सारख्या आहेत. आम्हाला मुद्दे तयार करून द्या की तुम्हाला हित येतं, ह्या ऍक्शनने तुम्ही जर उपाययोजना करता आम्हाला अजून बरं वाटेल, तसं करा असं करा. आम्ही जर एखादी तुमच्या सुद्धा गोळी लागली तर ते आपल्या कामाला येईल ना जनतेच्या. त्यामुळं जास्तीत जास्त तुम्हाला उपाययोजनेवर भर देऊन तुम्हाला काय अजून करताय. जसं मी बोललो कळम दिसलं तर मी बोललो आज मी बघा मी 3 गोष्टी मी स्वतःच बोललोय आज दूरदृष्टीच्या विचार. एक म्हणजे तुम्ही जसा टोल फ्री नंबर असतो तसा एक फ्री नंबर द्या, नाही का. की तुम्हाला आता काय झालंय लोक म्हणतात या अधिकाऱ्यांनी फोन उचललाय त्यांनी फोन नाही, आपल्याला ती गडबडच ठेवायची नाही आता. आणि याच्यामध्ये अतिशय तुम्हाला जबाबदार धरलं जाईल संवेदनशील करून. मुद्दा क्रमांक 1 नंबर आपल्याला लगेच तातडीने कळवा. दुसरी गोष्ट जिथं कळम दिसतील फोन आला रे आला की लगेच आम्हाला सांगायचं. मी पण लगेच त्याच वेळेला कलेक्टरशी बोलतो आणि पत्र आजच पाठवतो की कळपाच्या ठिकाणी मात्र आम्ही धाड टाकणार आणि त्यांना आम्ही उचलून गेरमध्ये गृहात टाकणार. बिबट्याने हल्ला केलेला जो बिबट पकडलेला आहे किंवा आपण जो पकडला कळपातला त्यातला एकही बिबट आपण रिलीज करणार नाही. हे पण तुम्हाला मी आज सांगतो. म्हणजे जबाबदारीने ही जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्या जबाबदारी आपण सगळेच वागणार आहे. ही लाईन ऑफ ऍक्शन सर्वांसाठी आपल्या. कारण त्याला उत्तर द्यायला शेवटी लोकांना सर्व गुळगुळीत बोलून चालणार नाही आणि तो आपला स्वभाव पण नाही. झटका मशीन आहे ते फ्री बजेटवर साहेब त्या बजेटवर त्यांना 0 बजेट करायला लावू बरं का सुधीरा महाराज. आता त्यांनी सांगितले की 7,000 त्यांना काही रक्कम भरायला सांगली. मी कलेक्टरशी हे पण बोलून घेतो आणि वन फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी पण म्हणजे आपल्या वन मंत्र्यांशी पण की आमचा शेतकरी एक तर जीवाने जातोय 7,000 भरू शकत नाही. ती रक्कम सुद्धा तुम्ही आम्हाला 100% 0 करून द्यायची. दादा हे 25 लाख माणूस गेल्यानंतर देतात ते झटका मशीन आलं तर माणूसही जाणार नाही, पैसे वाचतील. मी म्हणतो तुमचं म्हणणं मला बरोबर, पण हे कोणासाठी आता दुर्दैवी आमच्यासाठी तर काही ना काही मुलावाजा झालेलाच तो पार्टच लागलाय. पण ह्या मशीन काढून आपण जे काही मुद्दे आहेत ना आता आणि ऍक्शन फोर्स करतोय त्याच्यात आपण तालुका बंद करतोय. महाराष्ट्रातला एकदा तालुका आपला बंद झाला सीसीएम आणि कलेक्टरला पण बोलवा. कलेक्टर सीसीएम दोघांकडे बोलवा. योग्य सूचना आहे. अरे बाबा मला ना एक उपाय तर नाही सांगितला दोघांनी, सिंगल उपाय सांगितला पाहिजे मला. त्याच्या दुसऱ्या भावना करा मिटिंगला आज आतमध्ये अजिबात नाही. मला तुम्ही आंदोलन करा, मला उपाय होणार सांगा अभ्यास करून. संध्याकाळी परत नवरात्र आहे ना, दुपारी 3ला ठेवू परत संध्याकाळी नवरात्र जायला नवरात्र आणि परत मंगळवार तारीख आहे 30 सकाळी नाही दसरा कधी आहे? दसरा कधी 2 तारखेला परत होम असतो. नाही आपलं काय म्हणा प्रकाश 2 तारखेला दसरा आहे, 30 तारखेला वार्षिक तुमची मीटिंग कधी 28 ना? ते 11 वाजता आहे सकाळी. 30 तारखेला दुपारी 3 वाजता. तसेही संजय काळे कुठे मीटिंगला येऊन बसून हे करणार आहे? अरे बाबा तसं अडचणी पडे तुझं काय ताजं झालं आपलं हे ताजंच आहे आयुष्यभर. हे घटना ताज्या अडचणीत जाऊन मोठे 30 तारखेला 3 वाजता दुपारी आपली बैठक. ठिकाण जरा मोठे घ्यावं लागेल, 200-250 लोक तरी असतील बैठक. नाही तिच्या माता सभागृह घेऊ म्हणजे सरपंचांची जबाबदारी व्हिडिओला देऊ का सगळे गावचे सरपंच आले पाहिजे कारण त्यांच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. जिजामाताच मोठं
जिजामाता भरपूर आहे. नाही जिजामाता सभागृहाला होईल, होईल, होईल. भरपूर आहे. आणि जाऊ दे एकदा घेऊन जिजामाताला जिजामाताला होईल. सेंटर शासकीय व्यवस्थित आहे. सभागृहात सेवाना म्हणजे त्यांना पण बंधनकारक राहील. दादा वरीवर जे नंबर डिस्क्लोज करणार आहे ते कधी करणार आहे? काय करणार आहे अरे आता थोडं- त्या दिवशी करू त्या दिवशी अरे त्या दिवशी करणार ना त्यांना तयार त्याला करायला तयार करायला वेळ लागेल ना 2 दिवस. आणि ते पण नंबर असे नका ठेवू, याला बोलण्यासाठी एक दाबा त्याला बोलण्यासाठी 2 दाबा डायरेक्ट त्याच्याला काय ठरवलं तुला तसं नसतं बाबा. हा तेच अरे बाबा तू 100 नंबर ठरवलं कधी आणि 101 देऊ आपण. 101 पोलीस पाठवले. 100 आहे ना तर 101 देऊ. चला धन्यवाद. जय शिवराय. नसबंदीचा जो विषय आहे ना अरे ते पोलीस आहे ते आता आपण त्याच्यावर या आपण बैठकीत घेऊन असा विषय ते विषय आता इथं म्हणून यांचा अधिकार नाही लगेचच आपण काय करायचं